सांगलीतील बलात्कार प्रकरण दाबण्याचे प्रयत्न, तत्कालीन गृहमंत्री व महिला आयोग अध्यक्ष यांचा सहभाग, पोलीस अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी 1.5 कोटीचे आमिष दाखवून प्रकरण मागे घ्यायला लागले। सांगलीत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून बलात्कार झालेल्या पीडितेला तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकून तक्रार मागे घेऊन आर्थिक आमिष दाखवणारे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आणि विद्यमान महिला आयोग अध्यक्षा रुपालीताई चाकणकर आणि सहभागी पोलीस अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी संबंधित पीडित महिलेने सांगलीत पत्रकार परिषद घेऊन केली आहे। याबाबत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या माध्यमातून पीडिता मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन रितसर तक्रार देणार आहे। सदर पीडितेवर 2021 मध्ये कडेगाव पोलीस निरीक्षक बिपिन हसबनीस यांनी अत्याचार केला होता। याबाबतचा गुन्हा दाखल आहे। मात्र ही तक्रार मागे घेण्यासाठी संबंधित पीडितेस तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आणि विद्यमान महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे 1.5 कोटींची ऑफर दिली। त्यानंतर पीडितेला तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आणि विद्यमान महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या सांगण्यावरून त्यावेळी बलात्कार करणारे पोलीस निरीक्षक हसबनीस आणि तत्कालीन अप्पर अधीक्षक मनीषा डुबुले आणि DYSP कृष्णात पिंगळे यांनी सांगलीतील हॉटेल सीजन फॉर येथे नजरकैदेत ठेवले होते, असा आरोप पीडितेने केलाय। तर आजही मला त्रास दिला जातो आहे, माझे रेकॉर्ड चेक केले जात आहेत, पाठलाग सुरू असल्याचं पीडितेचं म्हणणं आहे। तर महिला आयोग अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी राज्यात दररोज बलात्कार होतात, मी कुठे कुठे लक्ष देऊ असं उत्तर पीडितेला दिले। तर अजित पवार यांनी रुपालीताई यांच्याकडे कामाचा बोजा जास्त आहे, त्यांना त्रास देऊ नका असं सांगितल्याचं पीडितेचं म्हणणं आहे। तर संबंधित पीडितेला न्याय देण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई या पुढाकार घेणार आहेत। तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आणि विद्यमान महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल व्हावा आणि महिलांना न्याय देण्यास असमर्थ ठरलेल्या आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना हटवण्यासाठी तृप्ती देसाई मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत। करतायत काय फरक पडत नाही त्यांना। तुम्ही फक्त तुमचं व्यवस्थित मांडा, म्हणजे त्यांना ते हे करता येईल। हां, अशी घटना घडली सर, मला पटत नाही। माझं वय आता 33 चालू आहे। 5 वर्ष म्हणजे लग्न मोडताय ती दोघं जण आहे सगळी कारणीभूत। का तर मी पूर्ण यांच्या विरोधात गेलते कोर्टात, पिंगळे हसबनीस, आणि हे सगळं झालं ना अनिल देशमुख आणि चाकणकर मॅडमने मी किती वेळा सांगितलं होतं, चाकणकर मॅडम तुम्ही घ्या हा विषय माझा। तुम्ही व्यवस्थित मांडा। काय विषय मनीषा डुबलेचा त्यांनी मला सीझन 4 हॉटेलला ठेवलं होतं ॲक्च्युली। त्यांनी पिंगळे साहेबांनी अनिल देशमुख साहेबांच्या ह्याच्यावरून, का तर आमच्या डिपार्टमेंटली माणूस वाचवायचं आहे, काही करून आम्ही काही तर तुला मदत करतो, काय करतो। हां, आणि तो ऑफर दिली होती। अरे पैशासाठी मी शरीर विकायला बसले का? आता व्यवस्थित तुम्ही ते व्यवस्थित मांडा। तुम्ही जेवढं व्यवस्थित मांडाल तेवढं CM पर्यंत ते जाईल। हां, पाणी घ्या। आत्ता या पीडितेने जेव्हा सांगितलं तेव्हा मला धक्का बसला की महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणतात की बलात्कारासारखी प्रकरणं दररोज घडतात। अहो, बलात्कारासारखी प्रकरणं घडतात म्हणूनच महिला आयोगाचं अध्यक्षपद आहे, म्हणून तुमची तिथं नेमणूक झालेली आहे। तिथं न्याय देण्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे। आणि असं जर विधान करत असतील ना तर अशा महिलांना तुम्ही कृपा करून देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा तुम्ही तिथं ठेवू नका। या महिलांना न्याय द्या। अशा राज्यभरात खूप पीडित आहेत, त्या कुठंतरी आत्महत्येला प्रवृत्त का होतात तर त्यातल्या आरोपी त्यातली संबंधित त्रास देतात, पण तुमची यंत्रणा पण कुचकामी ठरल्यावर या आत्महत्येला प्रवृत्त होत असतात। त्यामुळे उद्या कुठंतरी तुम्ही अडचणीत याल। त्यामुळे आता या पदावरनं जे आहे ते महिला आयोगाचं जे अध्यक्ष आहे एकतर तुम्ही रिक्त ठेवा किंवा तिथं पक्षातले पदाधिकारी यापुढे नेमू नका। त्यांची कुंडली काढायचं काम त्यांनी सुरू केलं। त्यांचे काय तर विषय काढायचे आणि ते मांडायचे नाही, तो विषय थांबवायचा असा एक प्रयत्न सुरू आहे। हे बघा, रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत। त्यांच्यावर त्यांनी जे काही महिला आयोगाच्या संदर्भातलं काम केलं नाही त्या संदर्भात त्यांची तिथून जे आहे ते तिथनं बदली करणं गरजेचं आहे। त्यांचा राजीनामा त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगून महिला आयोगाला जे आहे ते पद रिक्त करणं गरजेचं आहे। आणि जे कोणी मांडतंय, आता या पीडितेने जे काही मांडलं ते तिने तिच्यावर जे ते घडलेलं मांडलेलं आहे। ज्यांना जे जे काही दिसलं, माझ्याकडे आता या
वैष्णवी हगवण्यांचं प्रकरण झाल्यानंतर जवळजवळ 15-20 केसेस आल्या ज्या वेगवेगळ्या भागात आहे. ते प्रत्येकजण म्हणतं की रुपालीताईने आम्हाला न्यायच नाही दिला. त्यामुळे मला असं वाटतंय की महिला आयोगाच्या अध्यक्षा जर कामामध्ये काही कमी पडत असतील, असंवेदनशील असतील, तर त्यांनी त्या पदावर राहू नये. आणि सगळ्यात महत्त्वाचं की अशा पद्धतीनं ज्या केसेस होतात तर कुठंतरी अजितदादांनी सुद्धा आपल्या पक्षाची प्रतिमा खराब होऊ नये यासाठी आता तिथनं जे आहे ते बदल करणं गरजेचं आहे. आणि महिलांना न्याय मिळणं या सत्ताधाऱ्यांकडून, तुम्ही लाडकी बहीण योजना आणली ना, मग लाडकी बहीण योजना फक्त 1,500-2,000 रुपये देण्यासाठी आणली का? त्या महिलांच्या सुरक्षिततेचं काय? लाडकी बहीण सुरक्षित असली पाहिजे हे कुठल्याच नेत्याला वाटत नाही का? त्या महिलेच्या अकाउंटवर एक वेळ ते पैसे नाही आले तरी चालतील, पण प्रत्येक घरातली महिला सुरक्षित कशी राहिली पाहिजे याकडे जे आहे ते लक्ष देण्याचं काम आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की ही जी पीडित आहे ती जेव्हा कधी उपोषण करेल, आंदोलन करेल, तिच्याकडे जे पुरावे आहेत ते तिला CM कडे द्यायचे. त्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत आणि तिला न्याय मिळाला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.